तुझं तोंड गोड केलं ना मी, मग आमचं तोंड गोड नाही करणार? प्रिया, तुझ्या हाताला खरंच छान चव आहे. हे तुमच्या बँकेचे रिकव्हरी ऑफिसर पंडित साहेब आणि हे गृहस्थ शानबाग साहेब. हा माणूस दादांत खोटं बोलतोय. मी हे असले आरोप कदापि सहन करणार नाही. पंडित साहेब हे आमच्या बँकेतील खूप जुने जाणते सहकारी आहेत आणि त्यांचे हात भ्रष्टाचाराने माखलेले नाहीत ह्याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आवडली का साडी? रंग आवडला का? हो काकू, खूप छान आहे साडी. आणि हो, अनुसाठी ना मी तोडे सुद्धा करणार आहे बरं का. आणि राहुलने तर पार्ट टाइम नोकरी करून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. अशी मुलं देवाने माझ्या पोटी दिली, हे फार भाग्य समजते मी माझं. कसं वाटतंय म्हणजे काय? धडधड होते ग. तू या लग्नासाठी मेंटली प्रिपेअर आहेस का? हे स्वप्न लवकर सत्यात उतरावं असंही वाटतं आणि त्याच वेळा ते कधीच पूर्ण होऊ नये असंही वाटतं. मम्मा, खरंच अभि खूप चांगला मुलगा आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही कितीही विचार केलात तरी मी त्याला विसरणार नाही. सर, सगळा स्टाफ घरी निघून गेलाय. दुपारी तू कधी येणार म्हणून मी वाट बघत बसलो आणि तुला आपली घरच्यांचीच काळजी. सर प्लीज जाऊ द्या ना मला. घे. थँक्स. मंजित, काय झालं मंजित? मॅम, तुझा तो माणूस कोण? तो कृष्णाजी शानबाग. हा तोच तो. तो गेला होता ना बँकेत सुधाकर पंडितांच्या? हो मॅम, ठरल्याप्रमाणे तो सुधाकर पंडितांच्या केबिनमध्ये शिरला. मग ते नाही आहेत हे पाहून त्याने ऑफिसमध्ये त्यांच्या ड्रॉवरमध्ये नोटाचं पुडकं ठेवलं. मग सुधाकर पंडितांवर लाच घेतल्याचा आरोप सिद्ध झाला ना? नाही मॅम. का? का नाही? सूर्या फार्मास्युटिकलचे मालक आणि सुधाकर पंडितांचे ब्रँच मॅनेजर दोघांनी सेटलमेंट करून हे मॅटर क्लोज करून टाकलं. हो शिट. मॅम, यात माझी खरंच काही चूक नाहीये. मी सगळं व्यवस्थित मॅनेज केलं होतं. ओ मॅनेजर, मिस्टर मॅनेजर, ओव्हर यू. कोण आहात? कोण तुम्ही? मी काय काय नाही, पोलिसात द्यायला पाहिजे. थांब. अरे पोलिसात देतो तुला. साहेब, तुम्ही सांगा. अरे चप शराब, पोलिसात देतो. अरे मॅनेजर पळाला आहे तुझा? हा, ओढण खटोला काय काय चालू काय प्रकार? हा हा, काय सागर, काय करतोयस? काय नाही, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करतोय. अरे जोपर्यंत एखाद्या टीव्ही चॅनल कडून कॉल येत नाही की तुमचं सिलेक्शन झालंय तोपर्यंत अभ्यास आहे की अभ्यास. गुड, कीप इट अप. थँक्स. तू काय म्हणतो? नोकरीचं कुठे काही जमलं? काही नाही, आजही रिकाम्या हाताने घरी परततो. ज्या दिवशी एखादी अपॉइंटमेंट खिशात घेऊन घरी परतेल तो भाग्याचा दिवस. तोपर्यंत बूट झिजवायचे, या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये. अभि, मला एक सांग, प्रॉब्लेम कुठे होतोय? यू आर वेल क्वालिफाईड यार, आणि तुझा एक्सपिरियन्सही चांगला आहे. एक्सपिरियन्स? अरे हा एक्सपिरियन्सच भोवतोय मला. कुठल्याही ऑफिसमध्ये गेलो आणि माझा रिझ्यूमे बघितला की बॉसच्या कपाळावर आठी पडते.
मिस्टर अविनाश, गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही 6 ठिकाणी नोकरी केली, कुठेच कसे स्थिरावला नाही, हा पहिला प्रश्न असतो. मग काय उत्तर देतो तू? अरे काय उत्तर देणार? खरं ते सांगतो. तत्व, प्रामाणिकपणा असे शब्द माझ्या तोंडून ऐकले की काही जण गालातल्या गालात हसायला लागतात. काही लोक तर मला वेड्यात काढतात, तर काही जण या गुणांसाठी माझं कौतुक करून आत्ताच हा जॉब अमक्या अमक्याला दिलाय असं सांगून बोळवण करतात. अभि, मला एक सांग, आपले बाबा बँकेत मोठे ऑफिसर आहेत, त्यांचा अनेकांशी संबंध येतो. अरे लोक आदराने वागतात त्यांच्याशी. अशा वेळी जर त्यांनी कोणाकडे तुझ्याबद्दल शब्द टाकला तर नाही चालणार का? म्हणजे बाबांनी माझ्यासाठी वशिला लावायचा असं म्हणणं आहे का तुझं? कम ऑन यार सागर, तू आपल्या बाबांकडनं अशी अपेक्षा कशी काय ठेवू शकतोस? हे बघ, ऐक, माझं म्हणणं पटतंय का तुला? बघ, वशिला कोणासाठी लावला जातो? ज्यांना एक पर्टिक्युलर जॉब मिळण्याचे चान्सेस नाही अशा लोकांसाठी. तुझं तसं नाहीये. यू आर वेल क्वालिफाईड. तुझ्यासाठी फक्त शब्द टाकायचा आहे. अरे तुझ्या विचारसरणीच्या लोकांपर्यंत तुला पोहोचवायचं आहे. मग अशा विचारसरणीचे लोक बापांच्या संपर्कात असू शकतात ना. अरे मग काय हरकत आहे शब्द टाकला तर? मी काय म्हणतो, तू बाबांशी या विषयावर एकदा बोलून तर बघ. या बाबा. ए आई, बाबा आले ग. हाय ग. आलात का? बसा, मी पाणी आणते. हा नाही नको. काय हो, आज अगदी थकल्यासारखे दिसताय. खूप काम होतं का? बाबा काय झालंय? कृष्णाजी शानभाग. हे कोण कृष्णाजी शानबाग? पैसे. कसले पैसे? एकमेकावर लाच दिल्याचा आणि घेतल्याचा आरोप करत आहेत. व्हॉट? काय करायचं पटेल साहेब? काही करण्याचा प्रश्नच कुठे येतो? हा माणूस दादांत खोटं बोलतोय. मी हे असले आरोप कदापि सहन करणार नाही. तुम्ही खरं बोलताय हे तरी तुम्ही सिद्ध करू शकला आहात का? पटेल साहेब, तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवताय? बाबा काय झालं? म्हणजे तुम्ही दोघी माझ्याकडे अशा का बघताय? हे कृष्णाजी शानबाग कोण? कसले पैसे? काय झाले का आज? नाही नाही, काही नाही. काही झालेलं नाही. मी काही झालेलं नाही. मी हातपाय धुवून घेतो. तू जरा चहा ठेव माझ्यासाठी. बघत काय बसलाय? प्राची, नाही तुला मुद्दाम उडण खटोला म्हटलेलं नाहीये मी. प्राची अशी प्रेमाने हाक मारून चौकशी करतोय. सांग,
काय मॅटर आहे? कोण होता तो मुलगा? मॅनेजर? काय काय प्रकरण आहे बँकेचं? सुधाकर पंडित. कोण सुधाकर पंडित? आणि त्याला लाच घेण्याच्या आरोपाखाली तू का अडकवतेस? हा, अरे काय मॅटर आहे? हाच तो माणूस सुधाकर पंडित. त्याच्यामुळे आपल्या मोनिकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हो, अरे काय सांगतेस? हो, मला त्या माणसावर सूड उगवायचं. सोड? सूड उठू का तुझ्या पाठीवर? काय? हे बघ, मोनिका अजूनही हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आहे. ती शुद्धीवर आली की पोलीस तिची जबानी घेतील आणि मग खरं काय खोटं काय सगळं कळेल. आणि सुधाकर पंडितला काय शिक्षा करायची ती पोलीस करतील. अरे हु आर यू? कोण आहे तू? कोण त्याला शिक्षा देणार आहे? पण तुम्हाला काय एवढा पुळका त्या सुधाकर पंडितचा? हे बघ, कुठल्याही निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये या धोरणाचा मी आहे. कळला? तू येस 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 प्राची, तू तू सुधाकर पंडितची माफी मागायला पाहिजे. काय? येस. माफी? ते शक्य नाही. शक्य नाही? ओके. म्हणजे बघ, तुला सुधाकर पंडितची माफी मागणं शक्य नसेल तर मग मला जे शक्य होईल ते मी करेन. काय करणार तुम्ही? फोन करणार. कुणाला? ऍज युजल पोलिसांना. नाही, अहो नको. असं काय करता तुम्ही? प्लीज नको. फोन आणा. नाही नाही नाही, फोन मिळणार नाही तुम्हाला. नाही मिळणार? ओके, माझ्याकडे मोबाईल आहे. प्लीज तुम्ही असं काय करू नका. अहो असं करू नका ना. करू नका, करू नका. ओके, पण तू सुधाकर पंडितांची माफी मागणार असशील तरच करू नका, नाहीतर नाही. मी माफी मागायला तयार आहे. गुड, व्हेरी व्हेरी गुड. सो आपण उद्या सकाळी सुधाकर पंडितांच्या ऑफिसमध्ये जाणार आहोत. ओके? ओके. ए मेरे उडन खटोला, रात्रभरात उडून जाणार नाहीस ना तू? नाही हो. गुड. यू नो सुधाकर पंडित कोण आहे? कोण आहे? अरे मित्र आहे माझा, यार आहे, कॉलेजचा दोस्त आहे तो माझा. रिमेंबर, आपण उद्या सकाळी सुधाकर पंडितांच्या ऑफिसमध्ये जातोय आणि काय करतोय? माफी मागतोय. गुड, व्हेरी गुड. सो कल मिलते हैं. सॉरी. माफी मागलं तर ठीक, पण त्यांनी मला पोलिसात दिलं तर?
मला माधुरीची काळजी वाटते हो. मुलगी हातची जाते की काय अशी भीती वाटायला लागली. नाही बघ, असं काही होणार नाही. तुम्ही असायला हवा होतात आज ती माझ्याशी बोलली तेव्हा. इतक्या कॉन्फिडेंटली बोलत होती ना. मला तर अशी भीती वाटते की एखाद दिवस खरंच अविनाशला हात धरून पळून जाईल. नाही, एक मिनिट थांब. माधुरी, मधु. काय पप्पा? जरा बस इथे, आम्हाला दोघांना जरा तुझ्याशी बोलायचंय. बोला. हे काय चालवलंयस तू? कशाबद्दल बोलताय तुम्ही? अविनाश बद्दल. त्याच्याशिवाय दुसरा विषयच नाही ना आमच्याजवळ. पप्पा, मी सिरियसली सांगते, अविशी मला लग्न करायचंय. दिली. अविनाश बरोबर लग्न करण्याची परवानगी दिली. पप्पा, अहो काय बोलताय तुम्ही हे? एक मिनिट. पण लग्न झाल्यानंतर तुम्ही करणार काय? म्हणजे राहणार कुठे, खाणार काय? सर्वसामान्य माणसाला संसार करण्याकरता पैसा लागतो. तो पैसा आहे? पप्पा, आता अविला जॉब नाहीये, पण तो त्याला मिळणारच नाही असं आहे का? नाही नाही, मिळेल ना त्याला. अगदी चांगला जॉब मिळेल. पण ह्या मुलांनी तो टिकवला पाहिजे ना. नाही तर तिथेही कुठली तरी अफरातफर करेल आणि धक्के मारून बॉस हाकलून देईल त्याला. मामा प्लीज. त्याने का जॉब सोडला हे मी तुला सांगितलंय, तरी तू असं का म्हणतेस की त्याने अफरातफर केली म्हणून? नाही माधुरी, आम्ही मान्य करतो की अविनाश खूप प्रामाणिक आहे. तो खोटेपणा कधीही करणार नाही. पण त्याच्या त्या विचित्र स्वभावामुळे तो कुठे धडपणे जॉबही करू शकणार नाही. त्याचं काय? ज्या माणसाला साधं व्यवहार ज्ञान नाही अशा माणसाशी तू संसार करू शकतेस? बर, नोकरी नाही आपल्याला जमत तर एखादा बिझनेस करण्याचं तरी धाडस आहे का तुझ्या त्या अविनाशकडे? नाही, उसनं जरी धाडस त्याने आणलं तरी एखादा बिझनेस सुरू करण्याकरता भांडवल लागतं, पैसा लागतो. तो आहे? पप्पा, अविनाश अजून सेटल झालेला नाहीये. ह्या एकाच मुद्द्याला धरून तुम्ही माझं लग्न नाकारताय ना. फॅमिली बॅकग्राऊंडचा प्रश्न आहेच ना. तो लग्नानंतर माझा प्रश्न आहे, तो मी माझ्या पद्धतीने सोडवेन. तुर्तास आपण त्याच्या जॉब बद्दल बोलू. अविनाशला नीट जॉब मिळाला, तो सेटल झाला, तर तुमची काही हरकत असणार आहे का? नाही. ठीक आहे. अहो, एक मिनिट. हे बघ माधुरी, तुझ्या त्या अविनाशला मला येऊन भेटायला सांग. नाही, मी त्याच्याशी बोलतो. हो. काय चाललंय तुमचं हे? मला चांगलं माहित आहे मी काय करतोय. प्रेमाचा स्वीकार तू नाही केलास तरी चालेल, पण मैत्री तोडू नकोस. मी तुझ्याकडे त्या दृष्टीने कधी बघितलंच नाही रे. नवरा म्हणून मी तुझ्याकडे कधीच पाहिलं नाही. एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम वाटतं ना, ही स्वाभाविक भावना आहे. तुला नैराश्य येणं स्वाभाविक आहे, पण तू धीर सोडू नकोस. लक्षात ठेव, आपली विल पॉवर ऑलवेज स्ट्रॉंग असली पाहिजे. सतत एखादं लक्ष आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, आणि ते जर डोळ्यासमोर असेल आणि अशी खुणगाड जर आपण बांधली असेल तर आपलं काम होतच. अपयश अजिबात येत नाही. त्यामुळे तू अजिबात धीर सोडू नकोस. रात्री कामासाठी तिला उशिरापर्यंत थांबवूनही ठेवतो. लवकरच तिला घेऊन डिनरला बरोबर जाईन. गुड गुड गुड. तुला पैसे देऊन अडकवायला माणूस आला होता ना, तो माणूस इरी पाठवलाय.
म्हणजे तो मला पैसे द्यायला आलेला कृष्णाजी शानभाग? येस. मी ज्योती, मोनिकाची फ्रेंड. ओ, ज्योती सुधाकर पंडित, बरोबर ना? बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध